केलं होतं अंतिम सामन्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. विनीत पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू जातोय सीमा रेषेजवळ. क्षेत्ररक्षक आहे झेल घेतलाय. फलंदाज बॅक विथ द ग्राउंड. विघ्नेश बाद होतोय. क्रमांक 3 चा बॅटर मैदानात. करण वन डाऊन प्लेअर आहे. पहिल्या षटकाला षटकार. पहिल्या चेंडूला षटकार नंतर फलंदाज बाद झालाय. विघ्नेश परत तंबूच्या आश्रयाला. 2 षटकांचा सामना. जवळजवळ 25 ते 30 धावांचं टार्गेट सेट करायला हवंय. समोर संघ आहे टेंबिवली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. प्रत्येक कॅमेरा इंचच्या बाजूने. क्षेत्ररक्षक विवराज न पाहिजे. एक स्क्वेअर लेग मिड विकेट बाउंड्री लॉंग ऑन. इथे मात्र चेंडू खेळून काढलाय. डीप मिड विकेट चेंडू जातोय. ट्रायव्हल होतोय. चेंडू अडवतोय. उचलतोय. फेकतोय. सिंगल धाव संघ. टोटल 7 फॉर 1 विकेट लॉस. बोरकर लास्ट मॅन आउट. विघ्नेश टू डिलिव्हरी अँड 1 6 and 6 रन्स. स्वप्नील येतोय कालचा हिरो. इथे मात्र ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न केला. व्हॉट डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. पहिला आला षटकार. नंतर विकेट्स. नंतर 1 आणि चौथा चेंडू आलाय निर्धाव. स्वप्नील काल पाहिला पण डेरवली संघासमोर खेळताना. मानसी स्पोर्ट डेरवली खेळताना अतुल भोईरच्या शेवटच्या षटकामध्ये 5 षटकार 1 चौकार मारला होता स्वप्नील या फलंदाजाने. स्वप्नील तयार होतो. आक्रमक स्फोटक फलंदाज आहे. हा चेंडू खेळून काढलाय. वाईडिश लॉंगन आणि लॉंगनच्या दरम्यान. एकदा पूर्ण करतो फलंदाज. सिंगलनी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या टोटल पाहायला मिळते ती 1 बाद 8 धावा. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी परी 11 टेंबिवली विरुद्ध बोरकर असा सामना पाहायला मिळतो. पुन्हा गोलंदाज तयार. राईट हँड उर्द मार करतोय. इथे मात्र चेंडू खेळून काढलाय. मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. दर्जेदार चौकार. आलाय. धावपळ धावा तब्बल 1 षटकार 1 चौकार 12 धावा. एक चौकार 1 षटकार धावपळ धावा तब्बल 12 धावा. पुन्हा एकदा येतोय खेळण्यासाठी स्वप्नील. आक्रमक खेळाडू आहे. नेहमीच आक्रमकता दाखवतो खेळताना. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदल करण्यात आला. क्षेत्ररक्षण पाहतो स्क्वेअर लेगला. एक स्क्वेअर लेग बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक तैनात केला आलेला आहे. डीप एस्टॅकवर दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. गोलंदाजी मार्क होतो गोलंदाज मोनिश. कालच्या रजनीमधला हा हिरो संघ आहे बोरकर, ज्यांनी सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली. जाऊया आपण. मोनिश तयार खेळण्यासाठी. आक्रमक खेळाडू जे नावाने संघ गणला जातो बोरकर. स्वप्नील तयार. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्राची नगरी येते. झेल सुटणार का? पाय सुटला. झेल एकदा पूर्ण करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न.
सक्सेसफुल ठरलाय. धाबा आल्या 3. टोटल धावपलकर धावा आहेत त्या एकूण 1 बाद 16 धावा, सॉरी 15 धावा, 1 बाद 15. दोन षटकांचा सामना आहे. 25 किंवा 30 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. समोर संघ आहे तो टेंबिवली. अशा वेळी चांगला खेळ करावा लागेल. तर फलंदाज स्वप्नील आणि करण याला हा चेंडू अक्रॉस लाईन, ब्युटिफुल फटका, चेंडू जातोय सीमाजवळ, आळवतो चेंडू, फेकी चांगली आहे. दुसरी धावांचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील, गुड रन बिटवीन द विकेट. टोटल धावा 2, एकूण धावसंख्या धावा पाहामध्ये ती 17 धावा. टेंबिवली विरुद्ध बोरकर असा हा सामना सुरू आहे. 2 षटकांचा हा सामना आहे. आपण मागील सामना पाहिला, तळेगाव वाडी संघाने विजय संपादन केलंय. उरण बोरकर विरुद्ध टेंबिवली असा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा करण येतो स्ट्राईकवर. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे, चांगला फलंदाज आहे. इथे मात्र क्रॉस लाईन, ब्युटिफुल शॉट, चेंडू जातोय पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने, एकदा पूर्ण करतो फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण झाला तिथं. धावसंख्या धावपलकावर टोटल 18 धावा. 4 ना खेळ बाकी असणार आहे. धावपलकर धावा टोटल 18 धावा. स्ट्रायकर स्वप्नील, स्क्वेअर लेगला क्षेत्र उभा आहे. इथे मात्र वॉटेड डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, थोडा पुढे चेंडू ठेवला, स्लोवर डिलिव्हरी, फसवा चेंडू होता, बीट झालाय स्वप्नील. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. धावपलकर धावा टोटल 18 धावा. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक क्षेत्र तैनात केलाय. गोलंदाज तयार होतोय मोनिश. इथे मात्र चांगला फटका आहे, पण क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय, फलंदाज येतो तंबूच्या आश्रयाला. आयोजित आई एकविरा चषक 2024 हा पर्व आजचा रजनीमधला शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील रजनीमधील आजचा हा अतिशय महत्वाचा सामना पाहायला मिळतोय. बोरकर विरुद्ध टेंबिवली. टेंबिवली संघाने टॉस जिंकला, हातामध्ये बॉल घेतला आणि बॉलिंग करताना पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आतापर्यंत. धावपलकर धावा टोटल 2 बाद 18 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज होतो गोलंदाज मोहनीश. शेवटचा चेंडू काय होणार? षटकार चौकार एकेरी धुळी धवणार, फलंदाज बाद होणार. गोलंदाज तयार, फुटा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा घेतली, शॉर्ट मिडॉपला चेंडू अडवणार, उचलणार, तत्पूर्वी सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 2 बाद 20. म्हणजे टॉस हारला आणि प्रथम फलंदाजी करताना 19 धावा धापल करतो, सॉरी 19 धावा धापल कावर टॉस हारला आणि प्रथम फलंदाजी करताना धावा जमत त्या 19. आता येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे ती टेंबिवली संघाला. आमच्या समावेश जोडले जातील हिंदीचा बुलंद आवाज बाबू शहा, मॅन फ्रॉम देवीचा पाडा.
क्रिकेटमधील एक मोठा नाव खेळण्यासाठी स्ट्रायकर येतोय प्रतीक एक आक्रमक खेळाडू आहे सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतो 2023 आणि 24चा युनिफॉर्म फलंदाज रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता पण सक्सेसफुल ठरला नाही अपयशी ठरलाय फसलाय फटका समीकरण 11 चेंडू आणि 20 धावा प्रत्येकने जाणलंय ओळखलंय की थर्मॅनचा एरिया खाली आहे तिथे चेंडू मारण्याचा प्रयत्न करतो फसलाय प्रयत्न गोलंदाज तयार इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय शॉर्ट थर्मॅनला अडवणार चेंडू तोपर्यंत मोहिनीश आणि प्रतीक एक धाव सहज पूर्ण करतो सिंगने संघाचं खातं उघडलंय संघ जाऊन पोहोचतो 20 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 1 या धावसंख्येवर 11 चेंडू आता 19 धावांची गरज असणार आहे 20 धावांचा पाठलाग करताना स्कोर बोर्ड पाहायला मिळतो बिनबाद 1 स्ट्राईकला येतोय मोहनीश हा सुद्धा 2023 आणि 24चा युनिफॉर्म फलंदाज या मोसमात बोरकर संघाने 5 वेळा अंतिम फेरी गाठली 2 वेळा प्रथम क्रमांक पटकावलाय तर टेंबिवली संघाने बऱ्याच वेळा अंतिम फेरी गाठली आणि बरेच चषक त्यांच्या नावावर आहेत या मोसमामध्ये डावखुरा फलंदाज मोहनीश तयार होतो आणि शुभम डाके राईट हँड लेफ्ट हँड उर्दू विकेट करतो फुलटा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न जे सुटला एकदा पूर्ण करतो फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गुड रन बिटवीन द विकेट धावा आहे टोटल 2 धावा जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे संगम भोईर मॅन फ्रॉम पाली हे आमचे व्यावसायिक पंच मैदानात पंचाने सांगितलंय पाहूया आपण तिसरे पंच आमचे दिनेश पाटील व्यावसायिक पंच आहेत बाबू मंडे आयोजित दिनेश पाटील केदार तेलंगे आयोजित आई एकविरा चषकचा हा अंतिम रजनी असणार आहे या अंतिम रजनीमध्ये कोण अंतिम सामना जिंकणार खूप चांगल्या ट्रॉफीज पाहायला मिळतात मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय LED टीव्ही आहे कूलर आहेत सायकल आहे कोण जिंकणार सामना आणि पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केलाय पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे धावसंख्या धावप्रकारचे 4 धावा अजूनही गरज आहे 16 धावांची इथे मात्र वॉट डिलिव्हरी सुपर डिलिव्हरी पण पंच आमच्याकडे बोलतात पंचाने जाणलंय ओळखलंय चेंडू खूप बाहेर आहे स्वर मारत होते अवंतर धावसंख्येत भर पडते संघ जाऊन पोहोचते 5 वर आता काही चेंडू शेष असणार जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे अजूनही वेळ गेला आहे शुभम डाकेने ही गोल्डन विकेट जर मिळवली तर पूर्ण बॅकफुट जाईल तो टेंबिवली संघ पण गरज आहे चांगला चेंडू टाकण्याची लेफ्ट हँड ओव्हर मारा करतोय कॅमेरा इनच्या बाजूने सुपर डिलिव्हरी चेंडू पॅडला आदळला पंचाकडे जोरदार अपील लेग बाय चिरपणे 1 धाव निश्चितच धावसंख्या स्कोर पाहिजे तर धावफलक एकूण टोटल 6 धावा नऊ चेंडू आणि 14 धावांची गरज आहे टेंबिवली संघाला हे क्रॉस लाईन ब्युटिफुल शॉट चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर आलाय दणदणीत चौकार टाकी तयार इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय जे सुटलाय चेंडू जातो पुन्हा एकदा सीमा रेषे बाहेर में कोशिश का वो तीर जिंदा रखो हर चाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की
जिंकण्यासाठी इथे म्हणजे पुन्हा एकदा चांगला फटका होता, फसलाय फटका, पण एक धाव का रोखू शकत नाहीये. धावपकड धावा तर टोटल 15 धावा. अजूनही 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असणार आहे. अजूनही वेळ गेली नाहीये. एखादा मोठा विकेट जर घेतला प्रत्येक किंवा मोनिष्ठा जर बाद केलं तर पूर्णपणे अडचणीत येईल तो टेंबिवली संघ. पण गरज आहे हे विकेट्स घेण्याची, कारण धावसंख्या धावपकड टोटल एक षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावपकड धावा त्या 15. आता उर्वरित चेंडू शिल्लक असणार 6. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग असणार स्पर्धेचा नियम. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक खेळ वैयक्तिक 5 चेंडूंचा सामना करताना 10 या धावसंख्येवर 2 चौकार मारले, तर मोनिश खेळतो 2 चेंडूचा सामना करताना 2 या धावसंख्येवर. इथे मात्र कलाईचा उपयोग केलाय, जाणलंय, ओळखलं, अशा वेळी एकेर दूर धाव घ्यायची. 1 धाव पूर्ण करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलने टोटल आले 16. आता उर्वरित 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. टेंबिवली विरुद्ध उरण बोरकर असा सामना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 20 धावांचं टार्गेट होतं. टार्गेट पेलवताना मात्र धावपकड धावा तर टोटल 16 धावा. आता उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत 5 आणि जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज असणार आहे टेंबिवली संघाला. गोलंदाज येतो आदित्य कॅमेरे इनच्या बाजूने आणि खेळण्यासाठी येतोय मोनिश. डाव्या हाताचा एक आक्रमक फलंदाज, क्षमता आहे, गुणवत्ता आहे. या मोसमात तो इनकम फलंदाज आहे. पुन्हा एकदा कळायचा उपयोग केला, चेंडू खेळून काढला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती फक्त 2 धावांची. 4 चेंडू आणि 2 धावा. काय टेंबिवली संघाने आज खेळ दाखवला बघा. ज्यावेळी धावांची गरज होती त्यावेळी मोठे फटके, आणि आता मात्र 12 चेंडू 20 धावा त्यावेळी डिफेन्स केलंय. काय क्रिकेट खेळतोय मोनिश असेल, प्रतीक असेल, चांगला खेळ दाखवतोय मैदानावर. गोलंदाज आदित्य तयार. बोरकर संघाने काल चांगली फलंदाजी केली. स्वप्नीलने एका षटकामध्ये 5 षटकार मारले, 1 चौकार मारला, 34 धावा घेतल्या होत्या, पण तो स्वप्नील आज सबसे अपयशी ठरलाय. 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा कळायचा उपयोग केलाय. हलक्या चेंडू ग्लान्स केलाय, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला, चेंडू अडवणार, उचलणार, पंचाकडे जोरदार अपील. पंचाने अपील स्वीकारली. फलंदाज बॅक टू द डगआउट. आता चेंडू शिल्लक रस्त्याला आणि खेळण्यात मैदानात क्रमांक 3 चा आदित्य. कर्जत पॅकर्स परी 11 टेंबिवली. जे पॅकर्स राजेश लबडे माजी उपसरपंच खानवले यांचं गुणगान गाव तेवढं कमीच, कारण चांगला संघ पॅक केला. असं वाटलं होतं की चांभारली संघ अंतिम फेरी गाठेल, महाड संघ, मांडा संघ अंतिम फेरी गाठेल, पण इथे मात्र टेंबिवली संघाने चांगली कामगिरी केली, चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चांगली फलंदाजी केली, सांघिक खेळ केला. त्याचा परिणाम टेंबिवली संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम राखतोय. 1 धावेची गरज आहे. आदित्य तयार. खेळण्यासाठी आदित्य तयार. हा चेंडू खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव टेंबिवली संघाचा. हार्दिक अभिनंदन.